नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी तसेच कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा तसेच माठा यांचे उत्पादन घेतले जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी हंगामातील या भाज्यांच्या लागवडीचे नियोजन कसे करावेत, तसेच पीक लागवडीसाठी योग्य काळजी कोणती घ्यावीत, तर यांची संपूर्ण माहिती बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, भाजीपाला लागवडीसाठी प्रामुख्याने अधिक सेंद्रिय पदार्थ आणि पाणी साठवून ठेवणारी पण पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड करावीत। तसेच लागवडीसाठी जमिनीवर आच्छादन म्हणजेच की मल्चिंगचा वापर करावात। कोरड्या आणि उष्ण वाऱ्यापासून पीक संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूंनी शेवरीसारख्या पिकाची किंवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड करावीत। शेतकरी मित्रांनो, भाजीपाला लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातींची निवड करावीत। सिंचनाचे व्यवस्थापन, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचे नियोजन या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावेत। तसेच फळांची काढणी ही शक्यता संध्याकाळी करावीत। स्वच्छ ठिकाणी प्रतवारी आणि पॅकिंग, साठवण आणि योग्य वेळी माल वाहतूक या बाबींचा नियोजनपूर्वक आणि एकत्रित वापर करावात। यामुळे उत्तम दर्जाची भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आपल्याला शक्य होते। उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भेंडी आणि गवार या भाज्यांना मागणी देखील भरपूर असते। भेंडी लागवड करताना हळद्या या रोगास प्रतिकारक्षम परभणी क्रांती, अर्क अनामिका, पुसा सावनी तसेच पंजाब पद्मिनी या वाणांची निवड करावी आणि गवार लागवडीसाठी पुसा सदाबहार व पुसा नवबहार यांसारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातीची निवड करावीत। उन्हाळ्यात या पिकांना वेळेवर पाणी द्यावेत। तसेच भेंडी आणि गवार पिकाची तोडणी ही संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच की 5 नंतर करावीत। शेतकरी मित्रांनो, वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका आणि घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो। या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे आणि रुंद अंतर ठेवून केली जाते। तसेच लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे ही महत्त्वाचे काम आहेत। दर्जेदार आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी वेलीला मंडप किंवा मग तारेच्या ताटीने आधार द्यावात। कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गामध्ये मोडणारी पिके आहेत। या पीक वेलींना चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होते। शेतकरी मित्रांनो, वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळ जमिनीपासून 4 ते 6 फूट उंचीवर वाढतात। तसेच फळ लोंबळती असल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते। हवा आणि सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे फळाचा रंग सारखा आणि चांगला राहतो। फळांची तोडणी करणे आणि फवारणी अशी कामे सोपी होतात। दुधी भोपळा हा मंडपावर घेतल्यास जमिनीवर घेतलेल्या पिकापेक्षा उत्पादनामध्ये 2.5 ते 3% वाढ होते। तसेच मंडप पद्धतीमुळे फवारण्या सुलभ होतात। कारली, दोडका व घोसाळी या पिकांना ताटी पद्धत वापरणे हे अधिक सोयीस्कर असते। वेलवर्गीय पिकांना वेळच्या वेळी पाणी द्यावेत। वेलींना वळण व आधार दिल्यानंतर पिकाला मातीचा भर द्यावात आणि पिकाच्या गरजेप्रमाणे खतं द्यावीत। शेतकरी मित्रांनो, मिरची, वांगी आणि टोमॅटो या तीनही पिकांची रोपं ही लागवड आपण मल्चिंग पेपरवर करावीत। डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड केली जाते। या पिकांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, रोगांचा प्रसार करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी फवारण्या कराव्यात। मिरचीची लागवड करतावेळी तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात येईल असे करावे। तसेच मिरची लागवडीसाठी आपण उंच शाखीय वाढणाऱ्या, फांद्या जास्त असणाऱ्या, पोपटी गरद हिरव्या आणि लांब मिरचींच्या वाणांची निवड करावीत। मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या जास्त येतात आणि झाडावर दाट पाने असतात। शेतकरी मित्रांनो, वांगी या पिकासाठी उंच व डेरेदार वाढ असणारे तसेच काटेरी देठ, जांभळ्या आणि पांढऱ्या व हिरव्या रंगाच्या छटा एकत्र असणाऱ्या, चमकदार गोल किंवा उभट गोल फळं येणाऱ्या अशा वाणाची निवड करावीत। वांग्यामध्ये रंग व आकार यानुसार विविधता दिसून येते। वांगी पिकास शेणखत आणि रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावात। उन्हाळी हंगामामध्ये योग्य वेळी पिकाला पाणी द्यावे। फळांची तोडणी 5-6 दिवसांनी करून एकसारखी व चांगली फळं बाजारात पाठवावीत। तसेच टोमॅटो या पिकासाठी वाण निवडताना प्रामुख्याने तो वाण जास्त पाने असणारा
उष्ण तापमानात फळधारणा होणारा लीफ कर्ल व्हायरस या रोगास सहनशील आणि फळांना तडे न जाणारा निवडावा. टोमॅटो या पिकाची लागवड शक्यता लवकर करावी, कारण उष्ण हवामानात टोमॅटो पिकाला फळधारणा कमी होते. तसेच कांद्याची रोपे टाकून त्याची लागवड ही गुढीपाडव्यापर्यंत करावीत. उन्हाळ्यात कांद्याची पात चांगली वाढते व विक्री योग्य होते. शेतकरी मित्रांनो, कोथिंबीरच्या पिकाला कोरडे हवामान मानवते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबीरीचे पीक हे कमी कालावधीत येते आणि चांगले उत्पादन देते. कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावे, तर 8-10 दिवसांच्या अंतराने कोथिंबीरची लागवड करावीत. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भाजीपाल्यामध्ये राजगिरा, पोकळा, माठ, मेथी या महत्त्वाच्या पालेभाज्या आहेत. पालेभाज्या आपल्या आहारातील खनिजे, क्षार आणि जीवनसत्वांचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहज सुलभ नैसर्गिक स्रोत आहेत. तसेच पालेभाज्या या कमी खर्च, कमी क्षेत्र आणि कमी वेळात जास्त उत्पादन देतात. पालेभाज्या लागवडीसाठी पाण्याचा हमखास व सलग पुरवठा, तसेच बाजारपेठ जवळ असणे आणि वाहतुकीची चांगली सोय असणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उन्हाळी हंगामामध्ये प्रामुख्याने राजगिरा, पोकळा, माठ तसेच मेथी या पालेभाज्या घेतल्या जातात. शेतकरी मित्रांनो, कांदा पिकात लागवडीनंतर 8 ते 10 दिवसांनी तणांच्या बंदोबस्तासाठी ऑक्सिफ्लोरेन हा घटक असणारे तणनाशक 1.25 ml प्रति लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी आणि नंतर लगेच पाणी द्यावेत. भाजीपाला पिकावर ढगाळ वातावरणामुळे रसशोषक किडींचा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. भाजीपाला पिकावर घेतल्या जाणाऱ्या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्या फवारण्या घेणं आवश्यक आहेत, तर याविषयीबद्दल थोडक्यामध्ये माहिती बघूयात. शेतकरी मित्रांनो, कांदा या पिकावर फुलकिडे व करपा यांवर नियंत्रण करणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कांदा पिकावर मार्शल कीटकनाशक 10 ml किंवा रिजेंट 25 ml आणि त्यासोबत साप बुरशीनाशक 25 ग्राम व सिलिकॉन स्टिकर 5 ml प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे औषधं घेऊन कांदा पिकावरील करपा आणि रसशोषक कीटकांसाठी आपण फवारणी करावीत. टोमॅटो या पिकावरील फुलकिडी व पांढरी माशी यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोपांवरती रोगर हे कीटकनाशक 25 ml प्रति 15 लिटर पंप या प्रमाणात फवारणी करावीत. व तसेच रोपांची जेव्हा पुनर्लागवड करतात तर त्यावेळी मार्शल 25 ml आणि M45 25 ग्राम प्रति 15 लिटर पाण्याच्या मिश्रणामध्ये रोपांची मुळं बुडवून नंतर लागवड करावी. वांगी या पिकावरती रोपवाटिकेत तुडतुडे, मावा तसेच पांढरी माशी आणि नागअळी या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गादी वाफ्यावर दाणेदार फोरेट 10% प्रत्येकी 20 ग्राम रोपांच्या 2 ओळींमध्ये टाकावेत. वांगी रोपांची पुनर्लागवड करताना रोप लागवडीपूर्वी 3 तास अगोदर इमिडाक्लोप्रिड हे घटक असणारे कीटकनाशक म्हणजेच की UPL कंपनीचं लॅन्सर गोल्ड 1 ml प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात वांग्याची रोपं बुडवून ठेवून नंतर लागवड करावीत. तसेच वांगी पिकाच्या लागवडीवेळी पिकाच्या कडेने मका आणि चवळी यांची लागवड करावीत. शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून आल्यास इमिडाक्लोप्रिड हे 4 ml किंवा थायमिथॉक्झॅम 4 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावीत. यासाठी आपण लॅन्सर गोल्ड किंवा थायमिथॉक्झॅम घटक असणाऱ्या ॲक्ट्रा या कीटकनाशकांचा वापर हा भेंडी पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी करावात. तसेच फळ पोखरणाऱ्या अळीचा भाजीपाला पिकावरती प्रादुर्भाव झाल्यास प्रादुर्भाव असलेली किडकी फळेही काढून टाकावीत. फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रिन 6 ml किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन घटक असणारे अळीनाशक म्हणजेच की कराटे हे अळीनाशक 6 ml प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फळ पोखरणाऱ्या अळीसाठी फवारणी करावी. तसेच अधूनमधून 4% निंबोळी अर्काची देखील फवारणी करावीत. शेतकरी मित्रांनो, वेलवर्गीय भाजीपाला पिकांवरती ढगाळ वातावरणामुळे केवडा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून असल्यास त्यासाठी रिडोमिल गोल्ड किंवा टाटा कंपनीच्या मेटालॅक्झिम आणि मॅन्कोझेब घटक असणाऱ्या बुरशीनाशकांची 25 ग्राम किंवा ब्लू कॉपर या बुरशीनाशकाची 25 ग्राम प्रति 15 लिटर पंप या प्रमाणात फवारणी घ्यावीत. वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी आपण रिडोमिल गोल्ड किंवा मास्टर किंवा ब्लू कॉपर ही फवारणी 15 दिवसाच्या अंतराने केवडा या रोगासाठी करावीत. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे उन्हाळी हंगामातील भाज्यांचे नियोजन करून भरघोस उत्पन्न आपण कमी वेळात मिळवू शकतात. आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील
तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा.